started. Good evening students. आज आपण सिमिलरिटी त्यामध्ये एक्सरसाइज नंबर 1.3 त्या अगोदरचा जो पॉइंट आहे टेस्ट ऑफ सिमिलरिटी म्हणजे समरूपतेच्या कसोट्या हा पॉइंट आपण पाहणार आहे. बेसिकली हा जो चॅप्टर आहे याचं नाव आहे सिमिलरिटी आणि आताचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे टेस्ट ऑफ सिमिलरिटी. बोर्डवर तुम्ही लिहिलं बघा टेस्ट ऑफ सिमिलरिटी म्हणजे समरूपतेच्या कसोट्या. हा या चॅप्टरसाठी खूप महत्त्वाचा पॉइंट आहे आणि आपल्याला या चॅप्टरमध्ये जे लेंथी क्वेश्चन्स आहेत, जरा हार्ड क्वेश्चन्स आहेत, 4 मार्कचे जे क्वेश्चन्स आहेत, तर त्या क्वेश्चनमध्ये खूप वेळा आपल्याला ह्या टेस्टचा उपयोग करावा लागतो. एवढंच नाही तर यानंतर येणारा जो चॅप्टर आहे सर्कल, त्यामध्ये सुद्धा आपल्याला हा कन्सेप्ट अप्लाय करावा लागतो. यापूर्वी तुम्हाला एक फरक जो आहे सिमिलॅरिटी आणि कॉन्ग्रुएन्सी यामधला माहित असला पाहिजे. मी इकडे लिहितो सिमिलॅरिटी आणि इकडे लिहितो कॉन्ग्रुएन्सी, समरूपता. इकडे आहे एकरूपता. ह्या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे, फरक आहे, तो आपल्याला माहित असला पाहिजे. समरूपतेचं ह्या सिमिलॅरिटीचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर समजा आपल्याकडे आपलं एखादं घर आहे, आपली एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगचा आपण स्मॉल मॉडेल असतो, बरोबर, त्याची छोटी एक प्रतिकृती असते. ती म्हणजे काय झालं की ती म्हणजे सिमिलर झाली, सिमिलॅरिटी. आणि एकरूपता म्हणजे कॉन्ग्रुएन्सी म्हणजे काय, दोन शेजारच्या बिल्डिंग आहेत, बरोबर समसमान आहेत. समजा हा जो हात आहे माझा आणि हा आहे, दोन्ही बरोबर एकसारखे आहेत, साईज वगैरे सगळं सेम आहे. याला काय म्हणूया आपण, याला म्हणूया कॉन्ग्रुएन्सी म्हणजे एकरूपता. समजा जर हा माझा मोठा हात आहे आणि एखाद्या छोट्या मुलाचा हात मी शेजारी ठेवला तर काय असणार आहे, पहिलं आणि दुसरं हे दोघे त्यांचा शेप समान आहे ना, त्याला म्हणतात सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता. तर मग आता पहा, मी इथं हे तर एकदम क्लिअर झालं की जे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे, कॉन्ग्रुएंट ते दोन ट्रायंगल सिमिलर असणारच, बरोबर. पण जे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत याचा अर्थ असा नाही की ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. मी इकडे बोर्डवरती डायग्राम ड्रॉ करतो, पहा. समजा हा एक त्रिकोण आहे, हा दुसरा आहे, त्याची मापे मी दाखवतो 3, 4, 5, 3, 4, 5, 6, 8 आणि तुम्ही जर इकडे पाहिलं तर ह्या त्रिकोणाच्या 3 बाजू आणि इकडे 3, 3, 4, 4, 5, 5, म्हणजे याचा अर्थ असा झाला की हे दोन त्रिकोण काय आहेत, एकरूप म्हणजे कॉन्ग्रुएंट आहे. बरं, माझा प्रश्न असा आहे की हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत तर सिमिलर आहेत ना हे दोघे, तर हो, मी आता सांगितलं जे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असणार ते 100% सिमिलर असणारच. पण जे सिमिलर असणार ते कॉन्ग्रुएंट असणार असं नाही. उदाहरण, एक्झाम्पल, त्या दोघांचा विचार करा. इकडे पहा काय झालं, हे 3 आहे, हे 6 आहे, 3 गुणे 6 हे डबल आहे, हे 5 आहे, हे 10 आहे, हे पण डबल आहे, हे 4 आहे आणि हे पण डबल आहे. म्हणजे तुम्ही त्या दोघांचा रेशो म्हणजे गुणोत्तर 3/6 किती येतोय, 1/2. त्यांचा किती येतोय, 4/8 म्हणजे 1/2. त्यांचं किती होते, 1/2. म्हणजे त्यांच्या ज्या साईड आहेत
त्या साईड एकमेकाच्या प्रोपोर्शन मध्ये आहे. समजते ना, प्रोपोर्शन मध्ये म्हणजे त्या साईडचा गुणोत्तर हे समान आहे, त्यांचा रेशो सेम आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की हे दोन ट्रायंगल हे सिमिलर झाले. कळलं? सिमिलर, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे, कॉन्ग्रुएंट नाही. हे दोन ट्रायंगल सिमिलर सुद्धा आहे आणि कॉन्ग्रुएंट सुद्धा आहे. सिमिलर असणे त्याचा अर्थ त्यांच्या ज्या साईड आहेत त्या साईडचा रेशो सेम असणं. हे पहा, त्यांचा रेशो 3:3:1, 4:4:1, 5:5:1 म्हणजे रेशो सेम आहे की नाही. म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, कॉन्ग्रुएंट पण आहेत. म्हणजे फायनली एक स्टेटमेंट आता आपण बनवूया ते असं, जे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात ते अर्थातच सिमिलर असतात, परंतु जे दोन ट्रायंगल सिमिलर असतात ते कॉन्ग्रुएंट असतीलच असं नाही. हा महत्वाचा मुद्दा. आता दोन ट्रायंगल सिमिलर, आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे सिमिलॅरिटी. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत की नाही हे कसं ओळखायचं? आपल्याला गणित सोडवताना, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सर्वात पहिल्यांदा ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे ठरवावं लागेल आणि त्यावरून खूप सारी माहिती घ्यावी लागेल. कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज स्टार्ट न करता मला तुम्हाला त्यातला मूळ मुद्दा आहे तो व्यवस्थित समजून सांगायचा आहे. कारण हे समजलं म्हणजे फक्त एवढा एक लेसन, एवढा एक चॅप्टर यासाठी ते ॲप्लिकेबल नसून आपला पुढचा येणारा सर्कल चॅप्टर आहे त्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं समजून घ्यायचा प्रयत्न करा. आता इकडे पहा, इकडे काय केलेलं आहे, त्या सिमिलॅरिटीसाठी जेवढे जेवढे आवश्यक पॉईंट आहेत, नोटेबल पॉईंट, हे तुम्ही कुठं नोट डाऊन न करता तुमच्या मेमरीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. तर सध्या मी काय करतोय, ह्या दोन ट्रायंगलला जरा नाव देऊया आपण. समजा हा आहे ए बी सी, पी क्यू आर, डी ई एफ, हे तीन ट्रायंगल आहे. आपण लिहिताना हे कसं लिहिणार आहे पहा, हे दोन ट्रायंगल आहेत. आपण एक असं म्हणूया, ट्रायंगल ए बी सी सिमिलर, सिमिलरचा सिंबल हा आहे समरूप, टू ट्रायंगल पी क्यू आर. आपण मी हे लिहितोय, व्हिडिओ कृपा करून व्हिडिओ नेहमी पूर्ण पाळजा. मी काही गोष्टी जाणीवपूर्वक काही चुकीच्या लिहितो का, कारण त्या तुम्हाला लगेच पुढच्या मुवमेंटला मी सांगणार आहे त्याच्यामध्ये काय मिस्टेक आहे. ह्या फिगरमध्ये बोर्डवरती जे आपण लिहिलेलं आहे, मला सांगा ए बी आणि इकडला कोणती साईड आहे त्याचा 3:3, बरोबर ना. म्हणजे ए बीच्या जोडीला कोणती साईड आहे, आर पी म्हणा किंवा पी आर म्हणा, बरोबर ना. आपण जर असं लिहिलो याचा अर्थ काय होतो, ए बी ची करस्पॉन्डिंग साईड पी क्यू आहे. इकडे दिसते का, चेक करा. ए बी ची करस्पॉन्डिंग साईड पी क्यू आहे, हे पहा 3 आणि 4 नाही. म्हणजे हे जे लिहिलेलं आहे की ऑर्डर म्हणजे त्याचा आपण म्हणूया क्रम चुकीचा आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. मी दुसरं लिहितो, ट्रायंगल ए बी सी सिमिलर. मला सांगा ए बी ची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे, आर पी. तुम्ही आर पी लिहा किंवा पी आर लिहा, आर येतच ना. सध्या मी आर पी क्यू असं लिहितो. ठीक आहे. आणि तिसरं एक शक्यता लिहितो, ट्रायंगल मी आर पी न लिहिता मी पी आर लिहितो. 1 2 3 मी तीन केसेस करून दाखवल्या. यापैकी आपली बरोबर केस कोणती हे तुम्ही आता समजून घ्यायचे. मला सांगा, जर असं लिहिलं त्याचा अर्थ असा होईल, ते तर क्लिअर आहे. मी इकडे साईडला लिहितो ए बी अपॉन ए बीच्या जोडीला कोण आहे, पी आर म्हणा किंवा आर बी म्हणा. किती आहे रे, हे 3 आहे, हे 3 आहे. 3:3 म्हणजे 1. ठीक आहे. आता बी सी च्या जोडीला कोण आहे, पी क्यू, बी सी अपॉन पी क्यू. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही साईड पी क्यू लिहा किंवा क्यू पी लिहा, ए बी बी ए अर्थ एकच, तेवढी साईड आहे. चला, हे किती आहे, 4:4 म्हणजे 1. आणि जर आपण असं घेतलं ए सी 5 आहे, इकडे लिहू आर क्यू.
मग जर आता आपण असं लिहिलं तर AB ची करस्पॉन्डिंग साइड कोणती येते PQ. इकडे पहा AB ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे PR. म्हणजे याचा अर्थ ही ऑर्डर कुठेतरी चुकते. म्हणजे आपण पहिली ऑर्डर जी डिसाइड केलेली आहे ती चुकीची आहे असं लिहून चालणार नाही. सिमिलॅरिटी मध्ये एकदा काय तुम्हाला ऑर्डर लिहिता आली, क्रम लिहिता आला तर याचा अर्थ तुमचा बराचसा भाग हा याच्यामध्ये कव्हर झाला, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. आता हे आपण चेक करू. पहा बरं AB च्या जोडीला इकडे काय दिसते एक पहा AB म्हणजे पहिला आणि दुसरा, इकडे पहिला दुसरा कोणी RP. AB च्या जोडीला RP आहे का चेक करा. AB च्या जोडीला RP तुम्ही म्हणसाल PR PR काय आणि RP काय एकच, हे बरोबर येते. तुम्ही म्हणसाल मग ते बरोबर आहे. आपण थोडं पुढे पण 3 पेअर चेक केले पाहिजे. पुढे बघा BC च्या लक्ष द्या BC ला इकडं करस्पॉन्डिंग साइड कोणती PQ. चेक करा BC ची करस्पॉन्डिंग साइड PQ आहे का. हो ते पण बरोबर आहे. म्हणजे हा पण आपली ऑर्डर बरोबर आली. आता पुढे पहा जर आपण असं लिहिलं पहिलं आणि दुसरं AC. जर आपण AC घेतला तर AC ची करस्पॉन्डिंग साइड RQ. चेक करा AC ची करस्पॉन्डिंग साइड RQ. म्हणजे जर आपण असा जर क्रम ऑर्डर जर लिहिली तर एकदम बरोबर होते. म्हणजे तुम्ही इकडे लिहिलेली ही सेकंड ऑर्डर आहे ती बरोबर आहे. थर्ड ऑर्डर पण चेक करून घ्या. पाहूया आपण थर्ड ऑर्डर बरोबर आहे. 3 पैकी कुठली तरी एकच ऑर्डर एकदम बरोबर असणार आहे, बाकीच्या 3 चुकीच्या असणार आहे. बघा इकडे AB च्या जोडीला काय लिहिले PR. चेक करा AB च्या जोडीला PR बरोबर आहे. पहिली ऑर्डर पहिला क्रम बरोबर आहे. दुसरा चेक करा BC च्या जोडीला काय लिहिले RQ. नीट चेक करा BC म्हणजे 2 नंबर 3 नंबर, RQ म्हणजे पण 2 नंबर 3 नंबर. म्हणजे BC च्या जोडीला कोण आहे RQ. चेक करा BC च्या जोडीला इथं कोण आहे PQ आहे ना. म्हणजे असा अर्थ इकडे काय पहा BC च्या जोडीला RQ आणि इकडे BC च्या जोडीला कोण आहे PQ. म्हणजे ही ऑर्डर बरोबर प्रॉपर नाही, म्हणजे ही ऑर्डर चुकीची आहे. म्हणजे तुम्ही सिमिलॅरिटी मेन्शन करत असताना तुम्हाला ती ऑर्डर आहे ती करेक्ट लिहिता आली पाहिजे. तुम्ही थोडं डोकं चालवायचं आणि तसं लिहायचं असतं. तुम्हाला कळलं का. मग ह्या आत्ताच्या केसमध्ये ह्या साइड ही साइड आणि ही साइड त्या साइडचा रेशो सेम आहे ना. मग ह्या टेस्टला म्हणायचं टेस्ट नंबर 1. मी तो पॉइंट लिहितोय टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. नेम ऑफ टॉपिक इज टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. फर्स्ट टेस्ट यस यस यस. हियर टेस्ट यस 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 म्हणजे बा. लक्षात घ्या यस 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 म्हणजे साइड साइड साइड, बाजू बाजू बाजू. त्या बाजू सेम पाहिजे, साइड सेम पाहिजे असं म्हणत नाही मी. त्यांच्या साइडचा रेशो सेम पाहिजे. मी इकडे रेशो घेतलाय. आपण कॉन्ग्रुएन्सीच्या वेळी काय करायचो त्या साइड सेम घ्यायचो. लक्षात आले ना. आता मी एक्झाम्पल हे घेतो, तुम्ही इकडे एक्झाम्पल घेऊ शकता बरं का. मी आता पुढे कंटिन्यू करणार आहे. मी झाले एक्झाम्पल म्हणून इकडे घेतो. ठीक आहे. तर आता हे झालं. आता आपण ह्या दोघांबद्दल बोलूया. आता ह्या दोघांबद्दलचा आपल्याला ऑर्डर काय करायची डिसाइड करायची आहे. ठीक आहे. मी पहिल्यांदा घेतो PQ. मला सांगा PQ च्या जोडीला इकडे कोणती साइड आहे ते 4/8 म्हणजे 1/2 येणार. 4 चा डबल 8 ना, 3 चा डबल 6 म्हणजे PR च्या जोडीला कोणी FD आहे. ठीक आहे. मग मला सांगा PQ च्या जोडीला काय लागेल FP ना. मी लिहितो PQ च्या जोडीला FP. काही म्हणतील EF लिहायचं का FEF चालेल. अर्थ तोच आहे. चला PQ आहे 4 FP आहे 8. तिचे आन्सर आलं 1/2. आता QR घ्या. QR जर घेतलं चेक करा QR आहे 5. इकडे याचा डबल 10 आहे म्हणजे DE किंवा ED तुम्ही काही लिहू शकता. चला आपण DE लिहू. तिचे आहे 5 हे आहे 10. 5 1 5 5 10. आता कोणतं राहिलं इकडे शेवटचं राहिलं PR. PR च्या जोडीला इकडे कोण आहे DF. PR किती आहे 3. DF आहे 6 म्हणजे किती येतं 1/2. म्हणजे त्यांच्या तीनही साइडचा रेशो काय आहे सेम आहे. रेशो सेम आहे म्हणजे हे दोन ट्रायंगल काय आहेत सिमिलर आहेत. बरं आता ते सिमिलर आहेत म्हणजे आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे कसं लिहिणार तुम्ही. पहिल्या ट्रायंगलचं नाव लिहिताना आपण PQR म्हणू शकतो. PRQ QTR
RQP आणखी QR ते कसे नाव लिहू शकता. ट्रायंगलचं पहिल्या ट्रायंगलचं नाव तुम्ही कसंही लिहा, मात्र सेकंड ट्रायंगलचं नाव लिहिताना ऑर्डरचा विचार करून नाव लिहावे लागेल. जर काही तुमची ऑर्डर चुकली की तुमचं सगळं गोष्ट जे आहे ते चुकीचं येणार आहे. ठीक आहे. पहिल्या ट्रायंगलचं नाव आपलं ॲज युजल QR देऊन टाकूया. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही हे नाव लिहू शकता, पण दुसऱ्या ट्रायंगलचं नाव लिहिताना खूप विचार करून लिहायचे. मी 3 टोटल शक्यता आहे ते लिहिणार आहे. तीन शक्यता लिहितो, त्यापैकी जी बरोबर आहे ते आपल्याला काय करायचे, ती बरोबर आहे ती लिहून घ्यायची. ठीक आहे ना. मला सांगा ह्या ट्रायंगलचं नाव आपण काय लिहू शकतो. तुम्ही म्हणसाल DEF लिहा. काय जण म्हणतील DEF न लिहिता असं लिहा, DFE लिहा. काय म्हणतील आपण एक पासून स्टार्ट करू, FDE लिहा. काय म्हणतील FED लिहा. खूप साऱ्या शक्यता होऊ शकतात ना, आपण खरेदी आहे ती चेक करू. खूप साऱ्या शक्यता होतील. चला मला सांगा PQ च्या जोडीला कोण आहे इकडं EF. PQ च्या जोडीला EF आहे का नीट चेक करा. हा PQ पहिला दुसरा आहे तो कोणता आहे DE. PQ चा करस्पॉन्डिंग D आहे, परंतु PQ चा करस्पॉन्डिंग EF आहे, म्हणजे ही पॉसिबिलिटी बरोबर नाही, ही चुकच आहे. इकडे बघा PQ च्या जोडीला काय दिले DF. PQ च्या जोडीला इथं कोण आहे EF, म्हणजे हे पण चुकीचंच आहे बरोबर ना. PQ च्या जोडीला कोण आहे EF. PQ च्या जोडीला इथं EF आहे का, ते पण चुकीचं आहे, म्हणजे ही पॉसिबिलिटी पण नाही. अजून पुढची एक पॉसिबिलिटी का. चला आपण काय EF आहे ना, आपण EF लिहितो. समजा आपण असं म्हणूया EFD. जर असं लिहिलं तर आपण हे चेक करू. ऑर्डर कशी लिहायची पहा बरं का. मी तुम्हाला ऑर्डर लिहायचा कसं ते शिकवतो. हे तरी तर क्लिअर दिसते. PQ च्या जोडीला कोण आहे EF पण लिहिलं तरी चालेल, FE लिहिलं तरी चालेल, शेवटी ती साईड आहे. मग तुम्ही EF लिहिलं तरी चालेल आणि FE लिहिलं तरी चालेल. शेवटचा D मी आपल्याला लिहून टाकला, राहिलेला उरलेला आहे. चेक करा हे बरोबर का हे बरोबर. चला PQ च्या जोडीला EF, PQ च्या जोडीला EF. इथं समजा आपण QR घेतला बघा, 2 नंबर 3 नंबर. इथं काय घ्यावं लागेल FD, म्हणजे QR चा पेयर कोण आहे FD. चेक करा QR चा पेयर FD आहे का. QR चा पेयर FD नाही, D आहे, म्हणजे याचा अर्थ तुमचं हे रॉंग आहे. आता खालचं चेक करा. PQ च्या जोडीला FE, PQ च्या जोडीला FE एकच असतो. ठीक आहे. QR चा पेयर कोणता आहे ED. QR चा पेयर ED, P म्हणजे ED बरोबर आहे. शेवटी PR म्हणजे FD, चेक करा PR च्या जोडीला FD, म्हणजे याचा अर्थ हा पेयर बरोबर आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणणार बाय yes टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी these two triangles are similar. नुसतं ट्रायंगल्स आर सिमिलर म्हटलं तर ते रॉंगच होणार आहे. तुम्हाला त्या ट्रायंगल मध्ये ऑर्डर ही करेक्ट करावी लागेल. कळतंय. ठीक आहे. कोणती टेस्ट झाली, ही झाली yes म्हणजे yes टेस्ट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला त्या ट्रायंगलच्या तीनही साइड दिल्या पाहिजे. त्या साइडचा रेशो घ्या आणि त्या रेशोवरून काय म्हणा ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. समजा रेशो सेम नसेल तर अर्थातच ते सेम नसणार आहे. कळलं. आता 2 नंबरची टेस्ट आहे. खूप वेळा तुम्हाला रेशो सेम साइड जर दिलेल्या नसतील तर साइडच्या जागी एखादा अँगल दिला असेल तरी पण चालेल. म्हणजे समजा yes ही सेकंड टेस्ट आहे. म्हणजे म्हणजे समजा तुम्हाला ही बाजू दिली आणि थर्ड साइड दिलेली नाही. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. टेस्टचं नाव काय yes. ज्या 2 साइड दिल्यात ना त्या 2 साइडच्या मिडल मधला अँगल पाहिजे. पहा ही साइड आहे, ही साइड आहे, ह्या दोघांचे मिडल अँगल कोणता आहे, हा अँगल आहे बरोबर आहे ना. समजा चुकून तुम्हाला ह्या 2 साइड दिल्यात आणि अँगल हा इकडला क्यू दिलाय तर तो चालणार नाही. ज्या 2 साइड आहेत त्यामधलाच अँगल द्यावा लागेल. ही दिले हा अँगल पण चालणार नाही. ह्या दोघांच्या मधला अँगल आहे P, ह्या दोघांच्या मधला अँगल आहे F. समजा हा आहे 40 डिग्री आणि हा पण आहे 40 डिग्री. ठीक आहे. तर आता काय होईल पहा. ह्या ट्रायंगलचं नाव लिहिताना पहिला PR/DF. PR अपॉन काय बरं 3 2 6 ना नाव काय याचं DF ना. PR च्या अंडर DF इकडे लिहिला 3 नंबरला. हे झालं. नंतर PQ च्या अंडर
पी क्यूच्या अंडर कोण आहे एफ पी क्यूच्या अंडर एफ तो लिहिला म्हणजे काय झालं साइड साइड यांचा रेशो सेम आहे. आता काय राहिलं त्या दोघांच्या मधला अँगल कोणता अँगल आहे टी अँगल पी इक्वल टू अँगल कोणता म्हणजे काय म्हणणार कोणती टेस्ट बाय एस ए एस टेस्ट these two triangles are similar. लक्षात आलं की this is a test number 2. now test number 3 a test म्हणजे जर फक्त दोन अँगल दिले असतील तर खूप झालं साइडच दिलेलं नाही दोन अँगल झाले समजा दोन अँगल सेम आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला साइडच्या बाबतीमध्ये काय बोलतो साइड सेम आहे असं नाही बोलतो साइडचा रेशो सेम आहे असं बोलतो. पण अँगलच्या बाबतीमध्ये अँगलचा रेशो सेम असं नाही बोलायचं अँगल सेम आहे असं बोलायचं. का कारण अँगल मल्टिपल मध्ये त्या अँगलचा रेशो सेम आहे तर बरोबर नाही. समजा एक ट्रायंगल आहे 60-60-60 आणि दुसरं समजा 120-120-120 कसं पॉसिबल आहे कारण ट्रायंगलची नाही अँगलची सम ही 360 डिग्रीच असते ना त्यामुळे अँगल सेम असतात साइडचा रेशो सेम हा फरक हे लक्षात घ्या. सो थर्ड टेस्ट ए टेस्ट ठीक आहे. मग आता 3 नंबरची टेस्ट आहे अँगल जर समजा दोन अँगल सेम असतील तर थर्ड अँगल ऑटोमॅटिकली सेम असणार तुम्ही चेक करा. समजा आता तुम्हाला साइड दिलेल्या नाही दोन अँगल दिले समजा अँगल हा दिलाय 40 समजा हा अँगल दिलाय 50 डिग्री हा दिलाय समजा 6 डिग्री हा अँगल दिलाय 60 डिग्री. मला सांगा 60 प्लस 40 किती होतं 100. त्रिकोणाच्या ट्रायंगलच्या तीनही अँगलची सम किती असते 180 म्हणजे हा 60 हा 40 रिमेनिंग अँगल किती असणार इकडे 80 डिग्री हा पण रिमेनिंग अँगल 80 डिग्री असणार ना म्हणजे इकडले दोन अँगल आणि इकडले दोन अँगल सेम आहेत म्हणजे थर्ड अँगल ऑटोमॅटिकली सेम असणारच. मग थर्ड अँगल सेम आहे हे सांगायची गरज आहे का आपल्याला कमीत कमी इन्फॉर्मेशन मध्ये हे काय करायचं सांगायचं. त्यामुळे फक्त दोन अँगल सेम झाले सफिशियंट आहे. बुक मध्ये थर्ड टेस्टचं नाव ए असं दिलेलं आहे म्हणजे को 3 अँगल दिले पण आपण दोन अँगल घेतले तरी चालतात त्यामुळं ए असं पूर्ण रीड न करता फक्त ए टेस्ट म्हणा. चला या दोन ट्रायंगलचे मी ऑर्डर लिहितो. पहिल्या ट्रायंगलचं नाव सांगितल्याप्रमाणे पहिल्या ट्रायंगलचं नाव सरळ तुम्ही लिहून टाका ट्रायंगल PQR सिमिलर टू नीट चेक करा. मला सांगा हा P40 आहे तर या P चा पेअर कोण इकडे F म्हणजे P जर तुम्ही 1 नंबर आलेला तर इकडे F 1 नंबर आलेला. आता Q दिलेला आहे का तुम्हाला Q दिलेला नाही Q दिलेला नाही आणि इकडे D दिलेला नाही म्हणजे Q च्या जोडीला कोण आहे D आहे त्यामुळे Q च्या जोडीला दिलेला आहे E. थर्ड नंबरला आहे R थर्ड नंबरला R 60 इकडे 60 कोण आहे E. R जर तुम्ही थर्ड नंबरला लिहिला असेल तर इकडे E पण काय करावं लागेल थर्ड नंबरला लिहायला झाली ही अशी ऑर्डर आहे. आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे आपल्याला जर सवय असते खूप मुलांना नाव लिहायची ट्रायंगल PQR ट्रायंगल DEF आपलं अल्फाबेटिकली नाव लिहायची सवय काय जर काय करतात पटकन घाईमध्ये ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल DEF असं लिहितात. हे चुकीचं आहे का ह्याचा अर्थ असा होईल की P आणि D सेम आहे का चेक करा P आणि D P आहे 40 आणि हा D काय 40 आहे का इकडे नाही म्हणजे याचा अर्थ तुमच्या इकडे ऑर्डर चुकलेली आहे. नुसतं दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ते सांगून चालणार नाही त्या ट्रायंगलची ऑर्डर ही करेक्टली आहे. त्यामुळं आपल्याला पुढली एक्सरसाइज स्टार्ट करण्याच्या अगोदर सिमिलॅरिटीचा हा कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. आणि आता जे मी तुम्हाला सांगतोय ना ते तर खूप महत्त्वाचं आहे. ह्या ट्रायंगलच्या 3 काय आहेत 3 टेस्ट आहेत. त्या 3 टेस्ट पैकी कोणती पण एक टेस्ट जी सुटेबल टेस्ट आहे त्या सुटेबल टेस्टचा यूज करा आणि ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ते शो करा. मग आता मी काय करू तुम्ही पाहून घ्या बरं का हे खूप महत्त्वाचं आहे कारण की हे एकदा कळलं की ऑटोमॅटिकली प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ह्याचे तुम्हाला खूप त्याचा उपयोग होणार आहे. पहा आता मी दोन ट्रायंगल परत एकदा डेव्हलप करतो आणि दोन ट्रायंगल इकडे ड्रॉ करतो. समजा हा पहिला ट्रायंगल आहे इकडे
नाव देतो ए बी सी पी क्यू आर. समजा हा आहे 4 5 8 10. हा अँगल आहे 40. हा आहे एवढंच तुम्हाला दिलेलं आहे. तर आता इथं आपल्याला क्लिअर दिसते हे 4 to the 8 हा रेशो येतो 1/2. 5 to the 10 रेशो येतो 1/2. म्हणजे दोन साइड मिळालेले आहेत म्हणजे यस आणि यस. हा दोघांच्या मध्ये अँगल कोण आहे? ह्या साइडच्या मध्ये अँगल 40 आणि हा पण बरोबर 40 आहे. म्हणजे कोणती टेस्ट असणार आहे? टेस्ट असणार आहे यस ए यस यस. आलं लक्षामध्ये? आता गंमत अशी आहे की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ते क्लिअर झालं. आता गंमत इथं अशी आहे की तुम्हाला हा अँगल दिलेला आहे समजा 60, हा अँगल दिलेला आहे समजा 80. ओके. तर क्वेश्चन आहे हा अँगल फाइंड करा. ही जी साइड आहे ही साइड दिलेली समजा तुम्हाला 16. तर क्वेश्चन आहे ही साइड करा. पहा बरं का, अगोदर आपल्याकडे जी मेन इन्फॉर्मेशन दिलेली आहे, मेन इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे शो करण्यासाठी जी मिनिमम रिक्वायरमेंट आहे. मिनिमम रिक्वायरमेंट काय आहे? ते तुम्हाला 3 साइड दिले असतील दोन्ही ट्रायंगलचे 3 ठीक आहे. समजा त्या 3 साइडपैकी 2 साइड आणि एक अँगल दिला असेल सफिशियंट आहे. समजा फक्त 2 अँगल दिले असतील सफिशियंट आहे. ह्या तिघांपैकी कोणता पण एक डेटा असेल ना, विथ द हेल्प ऑफ दॅट डेटा फर्स्ट शो गिव्हन 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. हे 2 ट्रायंगल सिमिलर झाले तर ह्याचा अर्थ रिमेनिंग पार्ट हा ऑटोमॅटिकली सेमच असणार बरं का. कसं ते पहा. मग आता मी इकडे काम करतो. मी लिहितो ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर आहे का चेक करा. पहा ए बी रेशो जो आपल्याकडे आहे इकडे लिहितो मी ए बी अपॉन इकडे काय घ्यावं लागेल पी क्यू. ए बी ची व्हॅल्यू आहे 4, पी क्यू आहे 8 म्हणजे किती येतं 1/2. दुसरा रेशो इकडे घेतला बी सी इकडे घेतला क्यू आर आणि सांगा बी सी किती आहे 5, क्यू आर आहे 10 किती येतं 1/2. दोघांचा अँगल तिकडे आहे बी इकडे आहे अँगल क्यू 40 डिग्री. म्हणजे काय म्हणून देअरफॉर इन ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. एक तुम्ही आपले अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार मी बरोबर करून घेतलेला आहे, पण तुम्ही चेक करा आपली ऑर्डर बरोबर आहे का. ऑर्डर म्हणजे ए बी ची करस्पॉन्डिंग साइड पी क्यू आहे का चेक करा वरती. येस आहे ए बी ची करस्पॉन्डिंग साइड पी क्यू. आता समजा तुम्ही इथं बी सी मेन्शन केला तर इकडे कोण असेल क्यू आर. बी सी चा पेअर क्यू आर आहे हे पण बरोबर आहे. इकडे बी ची करस्पॉन्डिंग अँगल क्यू आहे. बी 2 नंबरला आहे क्यू 2 नंबर. तो नंबर चेक करायचा बरं का ऑर्डर. म्हणजे आता आपण लिहिलेली ऑर्डर ही एकदम बरोबर आहे. कळलं तुम्हाला. तर इथे आता प्रश्न असा आहे तुम्हाला हा पी आर दिलेला आहे आणि त्यावर तुम्हाला एसी ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली. मग आपल्याला माहिती आहे जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचा जे रिमेनिंग साइड आहे त्या रिमेनिंग साइडचा रेशो सुद्धा अगोदरच्या साइडचा जो रेशो होता ना तेवढाच असणार आहे. म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो हे 2 ट्रायंगल सिमिलर आहे ना त्याचा अर्थ काय ए बी अपॉन पी क्यू. ए बी चा पेअर आहे पी क्यू. बी सी चा करस्पॉन्डिंग साइड आहे क्यू आर आणि ए सी ची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला देताना फक्त 2 दिलेले आहे. मग जर त्या 2 ट्रायंगल सिमिलर आपण दाखवले तर थर्ड साइडचा रेशो सुद्धा त्या 2 साइडचा रेशो एवढाच असणारच आहे. कळलं. फक्त आपल्याला काय दिलं जातं लक्षात घ्या. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला देताना हे दिलं जातं आणि हे 3 नंबरचे त्याच्याबरोबर हे फाइंड करायला सांगितलं आहे. तुमची गडबड व्हायला नको. हे तुम्हाला आधी 2 ट्रायंगल सिमिलर दाखवा आणि त्यावरनं मग तुम्ही काय म्हणू शकता. आता इकडे बघा हे 4 च्या डबल आहे 5 च्या डबल आहे म्हणजे याचा अर्थ हे 8 इकडे 4 आहे म्हणजे ह्याच्या इकडे हे हाफ आहे ह्याच्या हे हाफ आहे. मग 16 छापे किती असणार 8 असणार. तो तसं ते लिहून घ्यायचे. लक्षात आलं. मग आपण असं म्हणू शकतो चला ए बी ची व्हॅल्यू ए बी आपण पी क्यू ए बी आपण पी क्यू किती आहे 1/2. ए बी आपण पी क्यू ची जागी 1/2 लिहितो. बी सी
BC अपॉन QR, BC अपॉन QR 1/2 आहे, 1/2 दोन दोन वेळा लिहिलं होतं, एकच वेळा लिहून टाकू, ठीक आहे. शेवटचं लिहिलं आहे बरोबर. AC किती आहे, AC फाइंड करायचं आहे. PR ची व्हॅल्यू किती आहे 16, पहा बरं 16 डिवाइडेड केल्यावर मल्टिप्लाय होणार 16/2 इक्वल टू AC, म्हणजे AC इक्वल टू किती येतोय 8. मिळालं बरोबर. AC आपल्याला माहित नाही, पण दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. मी परत एकच गोष्ट सांगतो, दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याचे रिमेनिंग साइड जे आहेत ना त्यांचा रेशो सुद्धा काय असणार, सिमिलरच असणार. कळलं. आता तुम्हाला प्रश्न विचारला हा P आहे 80, तर A किती असेल पहा बरं. त्या सिमिलॅरिटी मध्ये ऑर्डर मध्ये A च्या जोडीला कोण आहे P, मग अँगल A जेवढा असेल तर अँगल P पण तेवढाच असेल. अँगल A आणि P सेम असणार. P आहे 80, तर A किती असणार, अर्थातच 80. तुम्हाला अँगल A भेटला 80 डिग्री. पुढचा क्वेश्चन आहे तुम्हाला अँगल R किती असेल मला सांगा. अँगल C च्या जोडीला अँगल R हा किती असणार बघा ना, C चा पेयर कोण आहे R, C आहे 60 म्हणजे R पण काय असणार 60 असणार. खूप इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. जेवढे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेवढे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ह्या गोष्टी हळूहळू तुमच्या लक्षामध्ये येतील. काही मुलं असे असतील की त्यांना आता हे एकदम व्यवस्थित कळालं असेल, कारण त्यांचा 9चा कन्सेप्ट आहे तो एकदम चांगला असेल. पण हरकत नाही, जरी समजा काही जणांना ठीक आहे सांगितलंय यापैकी निम्म जरी थोडं जरी कळालं असेल तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ह्या गोष्टी आणखी तुमच्या लक्षामध्ये येतील. परंतु बऱ्याच मुलांच्या काही गोष्टी लक्षात येत नाही, त्यांना सिमिलॅरिटीचं मिनिंग कळत नाही. हे बघा ह्या 3 टेस्ट आहेत आपल्या. ह्या 3 टेस्ट पैकी कोणत्या पण एका सुटेबल टेस्टने दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे शो करायचे. आणि एकदा काही ते दोन ट्रायंगल सिमिलर असले तर ह्याचा अर्थ त्यांचे रिमेनिंग पार्ट सुद्धा काय असणार बरोबर, त्या रिमेनिंग साइड्स आहेत त्यांचा रेशो पण सेम असणार आणि त्यांचे जे अँगल आहेत ते अँगल पण रिमेनिंग सेम असणार. आता हे सगळं रद्द करून शेवटीला परत एकदा ओव्हल लिहितो. इकडे समजा असं असेल ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल XYZ, समजा असं आहे. समजा हे तुम्हाला दिलेलं आहे, याचा अर्थ काय होतो, याचं मिनिंग काय होतं माहिती आहे का, त्याचं मिनिंग असं होतं L आणि X सेमी, अँगल L इज इक्वल टू अँगल X. याचं मिनिंग आहे M आणि Y सेमी, अँगल M इज इक्वल टू अँगल Y. N जो आहे तो N चा पेयर आहे छेद, अँगल N कॉन्ग्रुएंट टू अँगल छेद. LM ची करस्पॉन्डिंग साइड असणार बघा, LM म्हणजे फर्स्ट सेकंड, इथं फर्स्ट सेकंड कोण आहे XY. MN सेकंड थर्ड MN ची करस्पॉन्डिंग साइड कोणती असणार Y छेद. LN त्याची करस्पॉन्डिंग साइड कोणती असणार X छेद. कळलं का. म्हणजे ह्या ट्रायंगलला 3 अँगल आणि 3 साइड अशा टोटल 6 पॅरामीटर आहेत. त्या 6 पार्ट पैकी सगळेच्या सगळे दिले नाही, तुम्हाला 6 पैकी फक्त 3 दिले असतील, हे 3 किंवा हे 3 म्हणजे 2 साइड आणि 1 अँगल किंवा फक्त 2 अँगल. एवढी इन्फॉर्मेशन दिली असेल तर बाकीचं रिमेनिंग पण ऑटोमॅटिकली सेम असेल. ही गोष्ट लक्षात घ्या. प्रॉब्लेम याच्यावरती कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला समजतीलच. पण ह्या 3 टेस्ट आहेत, ह्या 3 टेस्ट समजून घ्या. आपल्याकडे फक्त सिमिलॅरिटी मध्ये आणि ह्या सगळ्या तिन्ही टेस्ट कॉन्ग्रुएन्सी मध्ये होते. जर आपण एक असं लिहिलं असेल म्हणजे आपण 9th मध्ये पाहिलं, जर हे दोन ट्रायंगल त्याला म्हणतात कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप, जेव्हा हे दोन ट्रायंगल एकरूप असतील ना त्यावेळी त्याचा अर्थ काय असतो, हे 3 अँगल सेम पण ह्यांचा रेशो सेम नाही तर त्यांचा म्हणजे ह्याचा अर्थ असा असतो LM इक्वल टू XY. MN बरोबर हे असणार Y छेद आणि LN इक्वल टू LN असं X. हे काय झालं, त्याच्या साइड सेम आहे, साइड सेम आहेत म्हणजे हे दोन ट्रायंगल झाले कॉन्ग्रुएंट आणि ह्या साइडचा रेशो सेम आहे, त्याचा अर्थ दोन ट्रायंगल झाले सिमिलर. आणि मग असे सांगितल्याप्रमाणे समजा हे ट्रायंगल आता हे दोन ट्रायंगल साइड पण सेम आहेत, म्हणजे हे दोन ट्रायंगल कसे कॉन्ग्रुएंट आहेत ना, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट म्हणजे ते सिमिलर आहेत का, हो आहेतच ना.
का? कारण हे दोन सेम म्हणजे रेशो 1 1 1 1 येणार, रेशो सेम म्हणजे शेवटी. म्हणजे मी तुम्हाला तेच सांगतो की ट्रायंगल सिमिलर असणं, कॉन्ग्रुएंट असणं म्हणजे सिमिलर असणं, परंतु सिमिलर असणं याचा अर्थ कॉन्ग्रुएंट आहे असा होत नाही. हे तुमच्या लक्षात आलं म्हणजे तुम्हाला सिमिलॅरिटीचा जो बेसिक पार्ट आहे तो लक्षात येणार. ठीक आहे. तर आता हे पहा, टॉपिक चालू आहे आपला सिमिलॅरिटी. त्यामध्ये प्रॉब्लेम सेट नंबर 1.3. इन दॅट दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम. क्वेश्चन काय फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये, इकडे तुम्हाला ह्या फिगर मध्ये किती ट्रायंगल दिसत आहे? हा छोटा एक ट्रायंगल आहे आणि पूर्ण ABC मोठा एक ट्रायंगल आहे. त्यांनी म्हणले ह्या फिगर मध्ये कोणते दोन ट्रायंगल हे सिमिलर आहेत, ठीक आहे, आणि कोणते टेस्ट. मला सांगा, इकडे ह्या ट्रायंगल मध्ये टोटल ट्रायंगलला मी सांगितलं 3 साइड आहेत. कोणती तरी एखादी साइड दिलेली आहे का? साइड जर दिलेली नाही म्हणजे याचा अर्थ यस 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 ह्या दोन टेस्ट अप्लाय करायच्या नाही. दिलंय काय? ए दोन अँगल दिले. आणि लक्षात घ्या, आपल्याकडे जे काही इथून पुढे येणारे एक्झाम्पल्स न्यूमेरिकल साइड जिकडे आपण टेस्ट यूज करणार आहे त्या टेस्ट पैकी ऑलमोस्ट 80% एक्झाम्पल मध्ये न्यूमेरिकल मध्ये आपल्याला ही ए टेस्ट यूज करायची असते आणि जे खूप सोपे आहे. फक्त पहिला ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल ह्या दोन ट्रायंगलचे दोन एंगल सेम झाले ना, आपल्याला हेच म्हणायचं ह्या केसमध्ये हे दोन ट्रायंगल काय झाले? सिमिलर झाले. मला सांगा, आपला जो मोठा ट्रायंगल आहे, मोठा म्हणजे ABC, त्याचा अँगल B बरोबर, आणि आपला हा छोटा ट्रायंगल आहे, त्या छोट्या ट्रायंगलचा अँगल D सेम आहे ना, म्हणजे याचा अर्थ एक अँगल सेम झाला, एक अँगलचा पेअर, एका अँगलची जोडी सेम झाली, म्हणजे B च्या जोडीला D आहे हे क्लिअर झालं. B चा करस्पॉन्डिंग अँगल D आहे हे क्लिअर झालं. करस्पॉन्डिंग ह्या वर्डचे मिनिंग आपले दोन पॅरलल लाईन असतात, ते करस्पॉन्डिंग अँगल आपल्या जुन्या लाईन मध्ये पाहिलं तसं नका घेऊ. B चा पेअर जोडीला कोण आहे? 75 हा 75, म्हणजे आपल्या मोठ्या ट्रायंगलचा B आणि या छोट्या ट्रायंगलचा D हा सेम आहे. आपल्याला काय करायचे? ऑर्डर तयार करायची, ट्रायंगलची नाव लिहायची, ठीक आहे. दुसरं, मोठ्या ट्रायंगलचा तुम्ही पहा, मोठ्या ट्रायंगलचा अँगल C, ट्रायंगल ABC चा हा अँगल C आहे ना, तर छोटा ट्रायंगल DEC त्याचा पण C तोच आहे, म्हणजे C हा दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन आहे, म्हणजे C हा सेम आहे ना, मग C सेम आहे याचा अर्थ मोठ्या ट्रायंगलचे दोन अँगल आणि छोट्या ट्रायंगलचे दोन अँगल सेम झाले, म्हणजे कोणती टेस्ट? अँगल अँगल टेस्ट. बाय अँगल अँगल टेस्ट हे दोन ट्रायंगल काय असतील? सिमिलर असतील. झाला, हाच प्रॉब्लेम आहे. मग लिहायचं कसं ते सांगतो. आधी दोन ट्रायंगलची नावं लिहायची. मी सांगितल्याप्रमाणे ऑर्डर खूप महत्वाचे आहे. दोन ट्रायंगल लिहायचे असतात, त्या दोन ट्रायंगल मध्ये पहिल्या ट्रायंगलचं नाव तुम्ही मनाने कसंही द्या, पण सेकंड ट्रायंगलचं नाव देताना खूप विचार करायचा, ऑर्डर चेक करायची. पहिल्या ट्रायंगलचं नाव मी लिहितो ABC, तर म्हणतो इन ट्रायंगल ABC अँड पहिल्या ट्रायंगलचं नाव हवं तसं लिहा. आता मी छोट्यावाला ट्रायंगल लिहिणार आहे. मला सांगा, आपला मोठा ट्रायंगल B, मोठ्या ट्रायंगलचे अँगल B आणि ह्या छोट्या ट्रायंगलचे अँगल B सेम आहे ना, म्हणजे B च्या जोडीला अँगल C. इकडे तुम्हाला काय करायचे? इकडे तुम्हाला 3 स्पेस भरायचे, 1 2 3 बरोबर. 3 प्लेसेस आहेत. ह्या 3 प्लेसेस मध्ये तुम्हाला नाव द्यायची. 1 नंबरला अँगल A. अँगल A चं मेजरमेंट माहिती आहे का? नाही. अँगल A ची जागा सोडून द्या. अँगल A ची जी करस्पॉन्डिंग पोझिशन आहे 1 नंबरची सोडून द्या, ती नंतर शेवटीला बघू आपण, ठीक आहे. अँगल B च्या जोडीला कोण लिहायचं? अँगल D. अँगल B किती नंबरला आहे? 2 नंबरला, म्हणून B च्या जोडीला कोण लिहायचं? D. B जर 2 नंबरला असेल तर D पण किती असेल? 2 नंबरला. तुमच्या लक्षात येते का? B चा पेअर कोण आहे? D आहे. इकडे B 2 नंबरला लिहिला, त्यामुळे इकडे D पण काय करायला लागेल? 2 नंबरला पोझिशन द्यायला लागेल. कळालं? ठीक. आता मोठ्या ट्रायंगलचा अँगल C इकडे 3 नंबरला आहे. छोट्या ट्रायंगलचा अँगल C पण तोच आहे ना, म्हणजे तो पण 3 नंबरला लिहायला लागेल. मग C इकडे 3 नंबरला आहे, तर C पण इकडे 3 नंबरला लिहिला. 1 नंबरची प्लेस आहे, ती 1 नंबरची प्लेस आता व्हॅकंट आहे. छोट्या ट्रायंगल कोणता आहे? हा DEC. त्यापैकी आपण D आणि C जागा भरली, फक्त E राहिली. ती प्लेस इकडे बघा, ती प्लेस इकडे त्यासाठी जागा मोकळी आहे, इकडे तुम्ही देऊन टाका. झालं. ट्रायंगलची ऑर्डर आपली करेक्ट झाली. ऑर्डर कशी द्यायची समजून घ्या. आधी आपण ABC ऍज दिला, फक्त जे अँगल सेम आहे त्या नंबरचे बरोबर अँगल तिकडे लिहायचे. B इकडे 2 नंबरला आहे, B चा D किती आहे? D हा पेअर आहे, त्यामुळे B 2 नंबरला, तर D पण 2 नंबरला. मोठ्या ट्रायंगलचा C
आणि छोट्या ट्रायंगलचा सी सेम आहे. मोठ्या ट्रायंगलचा सी 3 नंबर आलेला, त्यामुळे छोट्या ट्रायंगलचा सी पण काय लिहिला 3 नंबर आलेला. 1 नंबरची जागा करून द्यायची राहिली होती ती शेवटी करून टाकली. कळलं? चला, ह्या दोन ट्रायंगल मध्ये कोण कोण सेम आहे? पहिला अँगल कोणता? बी ना, म्हणजे शक्यतो आपण लिहिताना अँगल लिहिताना एक नाव न लिहिता पूर्ण नाव लिहूया. आपण म्हणू अँगल ए बी सी इक्वल टू अँगल, सांगा ए बी सी. तर काय असेल? ए बी सी. एकदा काय तुम्ही ऑर्डर लिहिली की पुढचं लिहिणं खूप सोपं जातं. आपण ज्या अँगल बद्दल बोलतोय तो अँगल मिडलला लिहायचा असतो. अँगल ए बी सी म्हणजे आपण अँगल बी बद्दल बोलतोय, बरोबर ना? आता आपण अँगल बी बद्दल बोलतोय म्हणजे नाव कसं लिहिणार? ईडीसी. काय रिझन किती आहे? रिझन इच 75. दोघे पण 75 आहे. ते आपल्याला गिवन मध्ये दिले. गिवन मध्ये आणि अँगल सी सेम आपल्याला दिसते. अँगल सी बद्दल ज्या अँगल बद्दल बोलतोय आपण त्या अँगलला आपण मध्ये ठेवायचा असतो. आता आपण सी बद्दल बोलणार आहे. सी ला जर आपण सी बद्दल बोलत असेल तर सी ला मध्ये घ्यावं लागेल. म्हणजे बी तुम्हाला थर्ड नंबरला लिहायला लागेल. म्हणजे बी आणि सी हे काय करायला लागतील? इंटरचेंज. मग आता मी काय करतो पहा, ए एज इट इज लिहिला की बी आणि सी इंटरचेंज केले. लक्षात घ्या, आपला ऑर्डर आहे ना, ती ऑर्डर ह्या लाईन मध्ये क्लिअर झालेली आहे. म्हणजे आता आपल्याला फक्त काय करायचे? त्यांची ऑर्डर इकडे जशी ऑर्डर चेंज केली, इकडे पण सेम तशी ऑर्डर चेंज करायची. इकडे ए 1 नंबर पहिली पोझिशन बदलली का? नाही. सेकंड आणि थर्ड पोझिशन बदलली. तर याची पण सेकंड आणि थर्ड पोझिशन बदलली. हे संपलं, हे नाही बरं का? हे आपण अगोदर मेन ऑर्डर पर्यंत झालेली आहे. चला, मग मला सांगा सेकंड थर्ड पोझिशन बीसी इंटरचेंज केलं म्हणजे इकडे कोण इंटरचेंज करायला लागेल? बीसी. म्हणजे इथं बघूया ई सी बी. रिझन काय? कॉमन अँगल. कोणते अँगल आहे? कॉमन अँगल. म्हणजे इथं बघूया देयरफॉर बाय दिस टेस्ट, बाय a टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी triangle. What is the name of triangle? ABC is similar to triangle EBC. थोडं याच्यामध्ये ऑर्डर चुकली तर रिमेनिंग सगळा प्रॉब्लेम चुकणार आहे. 4-4, 5-5 मार्क्सचे जे लेंथी प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला बेसिक ऑपरेशन्स करून घ्यावे लागतात, बेसिक स्टेप्स लिहायला लागतात. त्या बेसिक स्टेपमध्ये तुमची सुरुवातीलाच ऑर्डर चुकली, तुम्ही पुढे किती 10, 15, 20 स्टेप्स वगैरे केल्या तरी त्या सगळ्या ऑटोमॅटिकली चुकलेल्या असतील. त्यामुळं ही ऑर्डरनुसार अरेंजमेंट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम नंबर 1 लक्षात आलं का? एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, पण तुम्हाला तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणं हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन नंबर 1. नाव दिस इज द प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 1 त्यामध्ये आपण कोणती टेस्ट यूज केली? वी हॅव यूज्ड टेस्ट ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. नाव ह्या ट्रायंगल मध्ये 1 2 3 ऑल द 3 साइड्स आर गिवन हियर, राइट? As all the 3 sides are given, so obviously which test will you apply? Obviously suitable test is yes. मी तुम्हाला सांगितलं before showing similarity we have to select the order of vertices of triangle. म्हणजे सिमिलरिटी लिहित असताना अगोदर आपल्याला ऑर्डर निश्चित करायची. मला सांगा पी क्यू चा पेयर कोण आहे? एल एम. मी तो लिहितो इन ट्रायंगल पी क्यू आर अँड नेक्स्ट ट्रायंगल. मी समजा एल एम एन असं लिहिलं अल्फाबेटिकली. एल एम एन असं सोपं वाटतं, पण लक्षात घ्या ऑर्डर खूप महत्वाची आहे. त्याची सवय झालेली असते आपल्याला, त्यामुळे तुमची गडबड होऊ शकते. हा, चेक करा पी क्यू चा पेयर कोण आहे? एल एम. पी क्यू चा पेयर एल एम बरोबर आहे. क्यू आर चा पेयर कोण? एम एन. चेक करा हे किती आहे? 3 6. 3 चा डबल 6 म्हणजे ह्याचा पेयर हा आहे. 5 चा डबल 10 म्हणजे ह्याचा पेयर हा आहे. 4 चा डबल 8 म्हणजे ह्याचा पेयर हा आहे. पेयर तरी कळतंय ना, रेशो कोणता सेम आहे तो. म्हणजे जर एम एन आहे एम एन चा पेयर कोणता आहे? क्यू आर. आपण असं केलंय का पहा, एम एन म्हणजे सेकंड थर्ड, क्यू आर सेकंड थर्ड लिहिले म्हणजे याचा ऑर्डर बरोबर आहे. ठीक आहे, चला काय करावं लागेल आपल्याला? साइडचा रेशो लावावा लागेल. पहिली साइड कोणती घेतली आपण? पी क्यू. आता इकडे जायचं नाही, आता आपण इकडे पाहिजे. पी क्यू चा पेयर कोणता चूज केला? एल एम. पुढे व्हॅल्यू व्हॉट इज पी क्यू? पी क्यू इज 6, एल एम 3, किती येते? 2. इक्वेशन नंबर 1 पी क्यू झाला. क्यू आर घ्या. मला सांगा क्यू आर चा पेयर कोणता आहे? एम एन. पेयर लक्षात येते का? पेयर म्हणजे क्यू
QR सेकंड थर्ड, इकडे MN सेकंड थर्ड म्हणून MN. QR किती आहे? QR आहे 1, MN किती आहे? 4 प्लस आहे. इक्वेशन नंबर 3rd नंबर सांगा. आता काय राहिलं? आता राहिलं PR. बघा PR म्हणजे पहिला तिसरा, इकडे पहिला तिसरा कोणता आहे? NN. PR आहे 10, NN आहे किती येतंय? 2. इक्वेशन नंबर 3. मला सांगा तीनही साइडचा जो रेशो आहे तो इक्वल आहे ना? आहे. म्हणजे कोणती टेस्ट? यस. क्लियर. काय म्हणूया? फ्रॉम 1 2 and 3 हे तिन्ही सेम. आलेचे सेम आहेत, याचे सेम असणार. PQ upon MM equal to QR upon MN equal to PR upon MN. Therefore, by which test? By yes test of similarity. Triangle PQR similar to triangle MN. हे पहा, जर दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे असेल, खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हे एकदम छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत. लेंथी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला खूप वेळा 2 3 ट्रायंगल सिमिलर शो करायचे असतात. त्यामुळे ते शो करत असताना स्टेप्स बरोबर असं आले पाहिजे. तुमचं जे रिटर्न आहे ना, रिटर्न वर्क, हे रिटर्न वर्क बरोबर असं व्यवस्थित असलं पाहिजे. ह्या दोन ट्रायंगल मध्ये असं आहे, त्यामुळे ह्या टेस्ट नुसार हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत असं एकदम बरोबर प्रॉपरली तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ही प्रॉपरली लिहायची तुम्हाला सवय झाली पाहिजे. त्यामुळे प्रॅक्टिससाठी हे आपल्याकडे आहे. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 2. नाउ आय एम स्टार्टिंग क्वेश्चन नंबर 3. पॉज द क्वेश्चन नंबर 3. हे पहा, ह्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये डायग्राम ऑलरेडी ड्रॉ करून दिलेले आहे. ठीक आहे. तर इकडे काय आहे पहा, की त्यांनी असं म्हटलेलं आहे 2 poles are there on the ground. ग्राउंड वरती PR आणि AC हे 2 पोल आहेत. हा जो न्यूमेरिकल आहे या टाइपचे खूप न्यूमेरिकल. हा आपला चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी अँड चॅप्टर नंबर 4 इज ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री चॅप्टर मध्ये या टाइपचे न्यूमेरिकल आहेत. त्यामुळं ह्या टाइपचा एक्झाम्पल आहे, तुम्हाला 2 चॅप्टर मध्ये काय करायचे? सॉल्व्ह करायचे आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे 2 ग्राउंड वरती PR आणि AC हे 2 पोल आहेत. ठीक आहे. आणि ह्या पोलची शॅडो म्हणजे सावली, सूर्यामुळं काय होत असतं, त्या पोलची सावली खाली जमिनीवरती पडते. त्यांनी म्हटले QR इथपर्यंत सावली पडलेली आहे. हा पोल आणि इथपर्यंत त्या पोलची सावलीमध्ये शॅडो पडलेला आहे. किती मीटर? 6 मीटर एवढी शॅडो पडलेली. त्याचबरोबर दुसरा एक पोल आहे आणि दुसऱ्या पोलची शॅडो पण किती पडलेली आहे? 1 एवढी पडलेली आहे. ती शॅडो किती पडले हे आपल्याला माहिती नाही. त्यांनी म्हणले ते फाइंड करायचं. लक्षात आलं का? सेम प्रॉब्लेम आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये सॉल्व्ह करणार आहे. सेम, पण आता हाच प्रॉब्लेम सिमिलॅरिटीने पण सॉल्व्ह करता येतो. तर मग तुम्ही काय ऍप्लिकेशन यूज करणार? तुम्हाला काही गोष्टी माहित असल्या पाहिजे. आपल्याला माहिती कोणता पण पोल घ्या, आपण कोणतेही कन्स्ट्रक्शन केल्यानंतर जी वॉल असते, वॉल म्हणजे भिंत असते, ती जमिनीला ग्राउंडला परपेंडिक्युलर असते, 90 डिग्री असते. पोल सुद्धा काय असतो, आपण बरोबर परपेंडिक्युलर काय करत असतो? इरेक्ट करत असतो. मग ह्याचं मिनिंग काय आहे की हे ग्राउंड आहे, सावली हे ग्राउंडवर पडली ना, म्हणजे याचा अर्थ त्यांनी इकडं हे दिलेलं नाही. पण हे तुम्ही तुमच्या डोक्याने घ्यायचे. तुम्हाला माहित पाहिजे हा 90 डिग्री असेल आणि हा 90 डिग्री असेल, म्हणजे 2 अँगल हे काय असणार आहे? सेम असणार आहे. R आणि C त्यांनी दिलेलं आहे का? नाही. त्यांनी म्हटलंय ते 2 पोल आहेत. आपल्याला कळलं पाहिजे की पोल हे नेहमी जमिनीला ग्राउंडला कसे असतात? परपेंडिक्युलर असतात. लक्षात आलं का? हे डायग्राम मध्ये दिलेलं नाही, मी आता ते करून घेतलंय. तुम्ही पण एक्झामच्या वेळी असं करून घ्यायचं. रिझन लिहायची आवश्यकता नाही, डायरेक्ट करू शकता. ठीक आहे. दुसरा महत्वाचा पॉईंट, तुम्ही हे कधी ऐकलंय का? जी सनलाईट असते, सनलाईट येताना सनलाईट करून खूप सारे सनरे येत असतात. मग हे आलेले सनरे असतात ना, ते सगळे सनरे एकमेकाला पॅरलल येत असतात. कसे येत असतात? पॅरलल. तुम्हाला त्या अगोदर मी एक पॉईंट सांगतो. पहा, तुम्हाला हे झालेलं, समजा ह्या 2 पॅरलल लाईन आहेत आणि ही त्यांची एक ट्रान्सव्हर्जल आहे. ट्रान्सव्हर्जल कळते ना? ट्रान्सव्हर्जल म्हणजे छेदिका. जर ह्या 2 लाईन पॅरलल असतील तर हा अँगल आणि हा अँगल सेम असतो.
यांना आपण करस्पॉन्डिंग अँगल असं म्हणतो ना. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे हे दोन करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आता काय झाले पहा, समजा इकडे एक पोल आहे आणि इकडे एक पोल आहे, ठीक आहे. आता येणारी जी सनलाईट, इकडे सनलाईट आली, ही सनलाईट आहे. लक्षात घ्या बरं का, ही सनलाईट आणि ही सनलाईट पॅरलल आहे की नाही. थोड्या वेळ बघा, हा पोल आहे, हा पोल आहे, ह्या दोन सनलाईट पॅरलल आहे. मला सांगा, समजा तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर हे पोल मी इकडे रिमूव्ह करतो, ठीक आहे. मग आता हा जो ग्राउंड आहे, ग्राउंड म्हणजे थोडक्यामध्ये हे ट्रान्सव्हर्सल झाले, तर हा अँगल आणि हा अँगल काय असेल, सेम असेल की नाही. काय म्हणायचं त्याला, करस्पॉन्डिंग अँगल म्हणायचे. का, कारण येताना सनलाईट एकमेकाला पॅरलल आलेला असतात. पॉईंट लक्षामध्ये येतोय ना, दोन पॉईंट इकडे मिळाले. हा अँगल सेम आहे का, कारण प्रत्येक पोल ग्राउंडला 90 डिग्री असतात आणि हा अँगल सुद्धा सेम असेल, कारण हे कोण आहे, हे आहे सनलाईट. सनलाईट येताना एकमेकाला पॅरलल येतात ना, म्हणजे हा अँगल काय असेल, सेम असेल, त्याला म्हणून आपण करस्पॉन्डिंग अँगल. बघा, म्हणजे याचा अर्थ इकडला ट्रायंगल आणि इकडला ट्रायंगल, ह्या दोन ट्रायंगल मध्ये दोन अँगल सेम झाले, बरोबर ना. मग दोन अँगल सेम असतील तर आपली ही जी टेस्ट आहे, त्या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले की नाही. आपण या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये काय केलं होतं, कशी अरेंजमेंट केली होती, तशी अरेंजमेंट करून अगोदर दाखवूया कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ते, ठीक आहे. मला हा प्रॉब्लेम पाहायला गेला तो सोपा आहे, पण मला तुम्हाला ह्या प्रॉब्लेम वरून तुमचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे, कारण त्याची युजेस पुढे खूप आहेत, लक्षात घ्या. मग आपण एक काम करू, इथं म्हणूया ट्रायंगलची ऑर्डर सिलेक्ट करू. मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या ट्रायंगलचं नाव तुम्ही हवं तसं लिहा. काय म्हणूया, इन ट्रायंगल PQR अँड चला दुसऱ्या ट्रायंगलचं नाव ऑर्डर चेक करा. मला सांगा, आर चा जो आपला जो पेयर आहे, इकडे आर चा पेयर कोण आहे, सी. आर किती नंबर आलेला आहे, 1 2 3. मग इकडे मी काय करतो, 1 2 3. आर चा पेयर कोण आहे, सी. आर 3 नंबरला आहे म्हणजे सी पण 3 नंबरला लिहायचा, सी. कळलं. आता पुढे पहा, क्यू चा पेयर कोण आहे, बी. क्यू किती नंबरला लिहिला आहे, 2 नंबरला, म्हणजे तो बी पण किती नंबरला आहे, लागेल 2 नंबरला. मग बघा 1 2 इकडे मी लिहिला बी. लक्षात आलं का, बी झाला, सी झाला. उरले काय ते ए ची जी काही जागा उरली ती तुम्ही टाका, झाला ए बी ऑर्डर सिलेक्ट झाली. तुम्ही म्हणता किती सोपं आहे सर, एवढ्या अवघडामध्ये काय गोष्ट आहे की PQR आणि ए बी सी आम्ही तर असं लिहित असतो, पण एक्झाम मध्ये तुमचं कन्फ्युजन करण्यासाठी ते जे व्हर्टेक्स आहेत ना, त्यांची अरेंजमेंट बदलली जाऊ शकते ना, काही पण नावं दिली जाऊ शकतात. कदाचित समजा तुम्हाला ए बी सी असं जर येतं, ए बी सी असं दिलं असतं तर सगळं चुकलंच असतं काय. त्यामुळं घाईमध्ये तुम्ही काय करता, पटकन डायजेस्टमध्ये पण पाठा PQR ABC काय कसे पण ट्रायंगल सिलेक्ट करायचे असतात, असं नाही. सिमिलॅरिटीमध्ये ऑर्डर खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. चला, कोणते दोन अँगल सेम आहेत, चला मला सांगा. पहिला अँगल कोणत्या अँगल बद्दल बोलतोय, क्यू बद्दल ना. चला PQR, तुमची ऑर्डर जी आहे ती तुमची ऑर्डर आता सिलेक्ट झालेली. तुम्ही इकडे जसं चेंज करा खाली, इकडे पण तसं खाली चेंज करायचं. चला PQR ऍज इट इज दिला, मग ABC ऍज इट इज द्या. काय रिझन, म्हणजे आपण जो अँगल मिडल अँगल आहे त्याच्याबद्दल बोलत असतो. हा बी आहे तर हा कोण आहे, सॉरी हा क्यू चा पेयर कोण आहे, बी. क्यू आणि बी सेम काय, आता सांगितल्याप्रमाणे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स. चला मला सांगा, आता क्यू आणि बी बद्दल बोललो, आता कोणाबद्दल बोलूया, आर बद्दल. मग आर बद्दल बोलायचं, ज्याच्याबद्दल बोलायचं त्याला मध्ये घ्यायचं. मग आर ला मध्ये घ्यायचं म्हणल्यावर क्यू आणि आर हे इंटरचेंज करावं लागतील. जर आपण इकडे क्यू आर इंटरचेंज केला तर इकडे बी सी इंटरचेंज करावं लागेल. जो चेंज इकडे तो चेंज इकडे. चला मी लिहितो, पी ज्या व्हॅल्यूला फक्त क्यू आर दाखवले करा, पी आर क्यू दॅट शुड बी इक्वल टू, चला काय लिहायला लागेल, ए सी. क्यू आर इंटरचेंज केला, बी सी इंटरचेंज, रिझल्ट इज, ठीक आहे. दोन अँगल भेटले बाय विच टेस्ट, ए टेस्ट. इथं म्हणूया आपण बाय a test of similarity, triangle PQR similar to triangle ABC. Understood? Triangle PQR similar to triangle ABC. दोन ट्रायंगल काय केले, सिमिलर झाले. आपल्याला माहिती आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ट्रायंगल सिमिलर आहे. ट्रायंगल टोटल पॅरामीटर किती आहेत, 6 पॅरामीटर आहेत, 3 अँगल्स अँड 3 साइड्स.
दोन ट्रायंगल सिमिलर असणे म्हणजे त्याचे तिन्ही अँगल सेम असणार आणि त्यांच्या तिन्हीच्या करस्पॉन्डिंग साईड सुद्धा त्यांचा रेशो पण सेम असणार. पण इथं रेशो बद्दल त्यांनी दिलेलं नाही, परंतु आपण अँगलचा यूज केला, ते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले आणि मग आता म्हणू शकतो देअरफोर चला PQ चा पेयर कोण AB, PQ अपॉन AB कळलं. PQ चा पेयर कोण आहे AB, QR चा पेयर कोण आहे QR चा करस्पॉन्डिंग साइड कोणती BC. आता PR जर घेतलं तर काय करावं लागेल AC. असं रिझन लिहितो बोर्डवरती लिहितो RHS काय त्याचं रिझन आहे करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल CSFT म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो काय असतो सेम असतो. ठीक आहे चला व्हॅल्यू पुट करूया. PQ AB PQ कोणतीही एखादी व्हॅल्यू फाइंड करायची असते तर आपल्याला एकच इक्वेशन पाहिजे. एक इक्वेशन म्हणजे मध्ये इक्वल टू साइन लेफ्ट साइडला एक टर्म काही टर्म्स आणि राईट साइडला एक टर्म. इकडे 1 2 3 तीन टर्म दिल्यात, आपल्याला दोनच टर्म पाहिजे आणि आपल्याला नेमकं PQ पण दिलेलं नाही आणि AB पण दिलेलं नाही. त्यामुळे PQ आणि AB ची या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला गरजच नाही. त्यामुळे तुम्ही हे लिहिलं नाही तरी पण चालेल, जेवढं पाहिजे तेवढंच लिहा. आलं लक्षात. नाही तर परत असं कन्फ्युजन व्हायला नको की सरांनी PQ आणि AB दिलं नाही म्हणजे याचा अर्थ असेल. ते पण आहे पण आपल्याला आता सध्या त्याची गरज नाही. चला पुढे व्हॅल्यू व्हॉट इज QR इज 6, BC X, PR 4 आणि AC 8. समजलं. चला आता काय करावं लागेल ऑब्वियसली क्रॉस मल्टिप्लिकेशन. X मल्टिप्लाय बाय 4 6 मल्टिप्लाय बाय 8 एवढे स्पेस मध्ये ते कंप्लीट करणार आहे. X इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय 8 किती येतं 6 8 चा 48 4 मल्टिप्लाय इकडे काय होईल डिवाइड म्हणजे x 4 1 जा 4 4 2 जा 18. all values are given in meter so write your answer in meter. झालं तुमची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. हा प्रॉब्लेम आपला कंप्लीट झाला. हे प्रॉब्लेम खूप सिंपल आहे पण याच्यामधून तुमचा जो कन्सेप्ट आहे तो प्रिपेअर होणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षात आलं. ठीक आहे आपण क्वेश्चन नंबर 1 2 3 हे आता कंप्लीट केलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओ जो असेल त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 4 5 जे काही रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत ते मी घेणार आहे. टोटल जॉमेट्रीमध्ये 6 चॅप्टर्स आहेत, 7 चॅप्टर्स आहेत. त्या चॅप्टरमध्ये हा जो चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी, चॅप्टर नंबर 2 सर्कल. एकदा तुम्हाला सिमिलॅरिटी आला की सर्कलमध्ये काय करायचे, सर्कलमध्ये सर्कलचे काही पार्ट्स आहेत ते तुम्ही कनेक्ट केले की ट्रायंगल भेटतात आणि ट्रायंगल भेटले की सिमिलॅरिटीज यूज करायचे. त्यामुळे सिमिलॅरिटी चांगला जमला ऑटोमॅटिकली सर्कल जमला. सर्कल आणि सिमिलॅरिटी हे दोन चॅप्टर ज्याला चांगले जमतील त्याने हे समजून जायचं की संपूर्ण जॉमेट्रीमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क पडायला काय हरकत नाही. कारण हे दोन चॅप्टर आहेत, त्या दोन चॅप्टरमध्ये तुम्हाला लॉजिक अप्लाय करायचे. रिमेनिंग जे चॅप्टर आहे ते रिमेनिंग चॅप्टर आपले अल्जेब्रा सारखे आहे की तुम्हाला काही इक्वेशन्स असतात ते इक्वेशन्स एकदा क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. लक्षात आलं की फक्त कंटिन्युअस स्टेप बाय स्टेप ते काय करायचे सॉल्व्ह करत जायचे. इकडे मात्र जॉमेट्रीमध्ये खूप वेळा काय करावं लागतं, ब्रेन अप्लाय करावा लागतो, कंडिशन्स वगैरे समजून घ्यावं लागतात. त्यामुळे हे दोन चॅप्टर खूप महत्त्वाचे आहेत. यामधून तुमचा तुम्ही कन्सेप्ट व्यवस्थित बनवा. ठीक आहे. रिमेनिंग पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिला जाईल. जर तुम्हाला यामध्ये जरी काही डिफिकल्टीज असतील तरी तुम्ही त्या डिफिकल्टी लगेच माझ्याकडून क्लिअर करून घ्या. तुम्हाला जर हे डायरेक्टली समजा व्हॉट्सअपवरती वगैरे ग्रुपवरती मेसेज वगैरे जर समजा पाठवून जर तुम्हाला तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून घेता येत नसतील तर आपण एक 5-6 लेक्चर झाल्यानंतर 5-6 व्हिडिओ झाल्यानंतर परत एकदा झूमवरती कॉन्फरन्स मी घेणार आहे. त्या कॉन्फरन्समध्ये ऑनलाईन तुमचे लेक्चर घेऊन ते कन्सेप्ट क्लिअर केले जातील किंवा तुमचा पर्टिक्युलर 1-to-1 स्टुडंट आहे त्याची पण कॉन्फरन्स घेऊन कन्सेप्ट क्लिअर केले जातील. त्यामुळे तुम्ही आहे त्याच्यामध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करा. जमलंच तर ट्राय टू सॉल्व क्वेश्चन नंबर 4 अँड ऑनवर्ड ऑफ द सेम एक्सरसाइज. हां जर तुम्हाला ह्यामध्ये डिफिकल्टी असतील तर मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. सो आय एम स्टॉपिंग हिअर.